जय हिंद, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मिलिटरी एज्युकेशनवर। मित्रांनो, आजचा स्पेशल व्हिडिओ एसएससी जीडी 2025 च्या कॅन्डिडेटसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण की खूप सारे कॅन्डिडेटचे कमेंट होते, मेसेज होते की एसएससी जीडीची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असावी, प्रिपरेशन एसएससी जीडीचं कसं करावं। खूप सारे माझ्या मित्रांचे मेसेज मला होते आणि खास कर तुम्हाला एक सांगायचं झालं तर माझा एक्सपिरियन्स पूर्णपणे या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। मला एसएससी जीडी 2024 मध्ये 136 मार्क्स मिळाले आणि खास कर मॅथ या सेक्शन मध्ये माझा स्कोर 40 पैकी 40 आहे। मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत पण आहे, तुम्ही पाहू शकता 40 पैकी 40 मॅथ मध्ये मार्क्स मिळाले। आणि खूप साऱ्या कॅन्डिडेटचा हाच डाऊट राहतो की मॅथ मध्ये कसं, मॅथ सगळ्यांना मॅथची भीती वाटते की मॅथ कसं प्रिपेअर करायचं, कुठून प्रिपेअर करायचं, कशी प्रॅक्टिस करायची, मॅथच्या नोट्स कशा प्रिपेअर करायच्या आणि ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स कशा प्रिपेअर करायचे, कोणते बुक्स वाचायचे, कुठला कोर्स तुम्हाला कंप्लीट करायला पाहिजे, संपूर्ण डिटेल सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, बिना म्हणजे टाइम वेस्ट करता आपण व्हिडिओ स्टार्ट करू आणि मी तुम्हाला संपूर्ण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, जे कॅन्डिडेट नवीन असणार आहेत त्यांच्यासाठी, जे फर्स्ट टाइम एसएससी जीडीची एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तर त्यांनी हा व्हिडिओ निग्लेक्ट करू नका, लास्ट पर्यंत वॉच करा। आणि जे कॅन्डिडेटनी पहिले कधी एक दोनदा एसएससी जीडीची एक्झाम दिली आणि तरी पण त्यांचा स्कोर कमी आलाय, ते पण हा व्हिडिओ पाहू शकता। ते त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार नवीन कॅन्डिडेट आणि जुन्या कॅन्डिडेटसाठी दोघांसाठी स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहिले तर तुम्हाला जी स्टेज करायची आहे, सर्वात पहिली जी स्टेप तुमची असणार आहे, हे नवीन कॅन्डिडेटसाठी सांगतोय तुम्हाला, तर सर्वात पहिले एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे। काय एक्झाम पॅटर्न आहे, कोणता सब्जेक्टचं वेटेज किती आहे आणि किती तुम्हाला एक्झामसाठी टाइम भेटणार आहे, किती क्वेश्चन तुम्हाला किती टाइम मध्ये सॉल्व्ह करायचे। एकदा मी तुम्हाला मोठी सांगू तर तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहे, मॅथ, रिझनिंग, जीके आणि हिंदी। यामध्ये प्रत्येकी 20-20 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे। 20 क्वेश्चन मॅथ, 20 क्वेश्चन रिझनिंग, 20 क्वेश्चन जीके, 20 क्वेश्चन हिंदी, अशा 80 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे। मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला ही प्रिपरेशन करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची, हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे। आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजला, त्यानंतरची सर्वात पहिली स्टेप तुमची असणार आहे, जर तुम्ही कधीच तयारी केली नाही कॉम्पिटिटिव्हची तर तुम्हाला कोणता ना कोणता एक कोर्स कंप्लीट करायचा आहे। कोर्स तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे, यूट्यूबवरून म्हणा, पेड कोर्स म्हणा, तुम्हाला जे चांगलं वाटेल, जिथून तुम्हाला भेटेल, ऑफलाईन म्हणा, ऑनलाईन म्हणा, कुठूनही म्हणा, तुम्हाला सर्वात पहिले कोर्स कंप्लीट करायचा आहे। जो टीचर्स तुम्हाला चांगला वाटत असेल, जो शिक्षक तुम्हाला चांगला वाटत असेल, ज्याचं शिकवणं तुम्हाला समजत असेल, त्या टीचरकडून तुम्ही पहिले कोर्स कंप्लीट करा। खास कर मॅथ, रिझनिंग, हिंदी, जीके तर तुम्ही कुठल्याही पुस्तकातून वाचू शकता आणि जीकेला सर्वात बेस्ट बुक तर लुसेंट आहे। आणि जे कॅन्डिडेट आपले महाराष्ट्राचे मराठीमधून तयारी करताय ते फक्त सिलेबस काढून तुम्ही मराठीमधून पण, जसं की तात्याचा ठोकळा झाला, मराठीमधून सर्वात बेस्ट आहे। तात्याचा ठोकळा जरी करून गेले तर तुम्ही 100% तुम्हाला इनफ होणार आहे। तुम्हाला फक्त त्यामध्ये महाराष्ट्राच्या गोष्टी निग्लेक्ट करायचे, जे पण भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, प्राचीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, या गोष्टी तुम्हाला तिथं कव्हर करायची आहे। पॉलिटी तुम्हाला तिथं कव्हर करायची, इकॉनॉमी तुम्हाला तिथं कव्हर करायची। आणि मॅथ, रिझनिंगसाठी तर तुम्हाला 100% कोर्स करणं आवश्यक आहे। मी पर्टिक्युलर कोणत्या टीचरचं नाव तुम्हाला नाही सांगणार, पण तुम्ही कोणत्याही टीचर करून तुम्हाला ज्याचं शिकवणं चांगलं वाटत असेल त्याच्याकडून सर्वात पहिले कोर्स कंप्लीट करा। आणि कोर्स कंप्लीट करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही ती तिसरी स्टेज मी इथं जी लिहिली आहे, सेम डे रिव्हिजन, ही स्टेज खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे मित्रांनो। आणि या स्टेजमुळेच मला मॅथमध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क्स आलेले आहे आणि हा स्कोर पण माझा चांगला, जास्त चांगला नाही म्हणता येणार, पण चांगला स्कोर आला आहे मित्रांनो। कारण की माझ्या रिझनिंगच्या सेक्शनमध्ये खूप सिली मिस्टेक झाल्या, 15 क्वेश्चन माझे बरोबर आले, 5 क्वेश्चन माझे चुकून गेले होते, नाही तर माझा 145 प्लस स्कोर राहिला असता, हे निश्चितच आहे। पण मित्रांनो, हे सेम डे रिव्हिजन ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे। ही कन्सेप्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायची आहे। तुम्ही कोर्स कंप्लीट करताय, तुमचा कोर्स चालू आहे, समजून घ्या तुम्ही आज मॅथचं एक चॅप्टर सुरुवात केली, तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला सुरुवात केली। प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरला जर तुम्ही सुरुवात केली आणि त्या चॅप्टरमधून जर ज्या टीचरकडून तुम्ही शिकताय, ज्या शिक्षकाकडून तुम्ही शिकताय, त्यांनी जर तुम्हाला एका टाईपमध्ये 20 क्वेश्चन जर त्या दिवशी शिकवले, त्या लेक्चरमध्ये शिकवले, तर त्या 20 क्वेश्चनची संध्याकाळी तुम्ही रिव्हिजन केलीच पाहिजे। रिझनिंगचा तुमचा जो पण टॉपिक झाला, सेम डे संध्याकाळी तुमची रिव्हिजन झालीच पाहिजे। हिंदीचा तुमचा जो टॉपिक झाला, सेम डे तुमची त्या दिवशी रिव्हिजन झालीच पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट राहतो मित्रांनो। आपण काय करतो, एखादी तुम्ही कोर्स कंप्लीट करायला घेतला आणि जे नवीन पोर, आणि मी सुद्धा जेव्हा नवीन होतो तेव्हा मी पण हेच केलं, पण नंतर या गोष्टी रिकॉल झाल्या आणि
तुमच्यासोबत या गोष्टी होऊ नये, तुम्हाला एवढा टाइम लागू नये, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही सेम डे रिव्हिजन करा. आपण काय करतो, कोर्स कंप्लीट करायला घेतला की सरलगट एकदम लेक्चर पाहत सगळे लेक्चर संपवून टाकतो, रिव्हिजन करत नाही. आणि मग नंतर पहिल्या लेक्चरवर जेव्हा आपण येतो, जेव्हा ती प्रॅक्टिस करायला घेतो, जेव्हा ते आपण सोडवायला घेतो ॲक्च्युअलमध्ये, तेव्हा आपल्याला जमत नाही. मग आपण फ्रस्ट्रेट होतो, यार मला तर जमतच नाही, मी तर एवढा 3 महिने कोर्स केला. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट राहते. तुम्हाला सेम डे रिव्हिजन आणि सेम डे प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्ही 4 महिन्यानंतर पण ते चॅप्टर सोडवायला घेतलं 100% तुम्हाला ते जमणार आहे. आणि तुम्ही कुठूनही तो टाईपचा प्रश्न सोडवायला घेतला, मॉक टेस्टमध्ये घ्या, एखादी पुस्तकात घ्या, 100% तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट नको. त्यानंतर मित्रांनो रिव्हिजन, तुम्ही कोर्स कंप्लीट करून घेतला, त्या कोर्सची सेम डे रिव्हिजन केली, त्यानंतर तुम्हाला एक ओव्हरऑल रिव्हिजन करायची आहे. ओव्हरऑल सगळी रिव्हिजन करायची आहे. म्हणजे मॅथचे तुमचे जे 10-12 इम्पॉर्टंट चॅप्टर जे तुम्ही कंप्लीट केले त्यांची एकदा संपूर्ण 1-2दा रिव्हिजन करायची. जे पण सगळ्या सब्जेक्टचे जे पण तुम्ही कंप्लीट केले, जे पण नोट्स तुम्ही काढल्या, ती सगळी तुम्ही रिव्हिजन करायची. आणि त्यानंतर तुमची सगळी रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला मिनी मॉक द्यायचे आहे. प्रत्येक सब्जेक्टच्या टाइम लावून मिनी मॉक. तुम्ही या मिनी मॉकसाठी मी तुम्हाला सांगतो, मिनी मॉकसाठी तुम्ही RWAचं ॲप्लिकेशन फ्रीमध्ये तिथून वापरू शकता, किंवा टेक्स्टबुकवरून पण तुम्ही मिनी मॉक देऊ शकता. या मिनी मॉकचा फायदा खूप होतो मित्रांनो. मिनी मॉक ही तुमची एक्झाम ओरिएंटेड, म्हणजे तुमच्या प्रत्येक सेक्शनसाठी. आता मिनी मॉक तुम्ही 20 क्वेश्चन मॅथचे दिले, त्यामध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम भेटतो, आणि त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन हे सॉल्व्ह करावे लागतात. यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट नको. अशी प्रॅक्टिस करत करतच तुमचा टाइम कमी होतो, कारण की या 60 मिनिटामध्ये या 80 क्वेश्चन करणं हा खूप मोठा टास्क आहे. आणि हा प्रत्येकाला टाइम पुरतोच असं नाही. जो मुलगा एकदम चांगली प्रॅक्टिस करून जातो त्याच्यासाठीच हा टाइम सफिशियंट आहे. बाकी तर विदाउट प्रॅक्टिस तुम्ही जर एक्झाममध्ये जाण्याचा विचार करशाल तर तुमची एक्झाम कधीच चांगली होणार नाही, गॅरंटी सांगू शकतो मी. आणि त्यानंतर तुम्ही मिनी मॉकची प्रॅक्टिस करता करता सर्वात लास्टला प्रॅक्टिस मॉक द्यायची आहे, ज्या 80 क्वेश्चन, आणि ज्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा टाइम भेटेल. हे पण तुम्ही RWAवरून पण देऊ शकता आणि टेक्स्टबुकवरून पण देऊ शकता. मी प्रेफर करेल तुम्हाला टेक्स्टबुकच, कारण की टेक्स्टबुकवर तुम्हाला सगळ्या PYQ भेटून जातील. सगळ्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी झालेल्या, त्याच्या मागच्या वर्षी 3-4 वर्षाच्या PYQ तुम्हाला भेटून जातील, आणि खूप चांगली तुमची प्रॅक्टिस यामध्ये होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको मित्रांनो. अशी ओव्हरऑल तयारी करा, सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा, तुमच्या स्वतःच्या हँडरिटन नोट्स बनवा, मॅथच्या पण हँडरिटन नोट्स बनवा, त्यानंतर रिजनिंगच्या बनवा, हिंदीच्या बनवा, आणि त्या नोट्सच्या जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि प्रॅक्टिस करा मॉक टेस्टमधून, मिनी मॉक टेस्टमधून. 100% तुमचा स्कोअर 140+ आल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी सांगतो मित्रांनो. होप करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.